टीव्हीमध्ये दाखवलेली नोटबंदीची गोष्ट जर ओव्हर वाटत असेल, तर त्यामागे खरंच पुरावे आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. 2016 मध्ये भारताने अचानक नोटबंदी जाहीर केली आणि अधिकृत कारणं सांगितली गेली, की ब्लॅक मनी आणि करप्शन. पण त्याच काळात अनेक क्रेडिबल रिपोर्ट समोर आले. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार नोटबंदीनंतर काही महिन्यातच 500 आणि 1000च्या नोटा पकडल्या गेल्या, ज्या पाकिस्तानमधून स्मगल केल्या जात होत्या. त्याचवेळी द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं, 500 आणि 1000च्या फेक नोटांचा बहुतांश केसेस पाकिस्तानशी लिंक्ड आहेत आणि त्याचा वापर टेरर फंडिंगसाठी होत आहे. सरकारी माहिती आणि संसदेत दिलेल्या उत्तरांमध्येही असं सांगितलं गेलं, की फेक करन्सी पाकिस्तानमध्ये प्रिंट होऊन नेपाळ आणि बांगलादेश रूटने भारतात आणली जात होती. म्हणजेच मोठ्या नोटा अचानक बंद करणं हा फक्त इकॉनॉमिक डिसिजन नव्हता, तर त्या पूर्ण फेक करन्सी नेटवर्कला एकाच वेळी इन्व्हॅलिड करण्याचा प्रयत्न होता. काही रिपोर्ट्समध्ये असंही नमूद केलं गेलं, की नोटबंदीनंतर काउंटरफिट नेटवर्कला मोठा फटका बसला आणि काही इलिगल फंडिंग चॅनल्स सुद्धा थांबले. म्हणजेच ही फक्त नोटबंदीची गोष्ट नाही, ही आहे एक फायनान्शियल स्ट्राईक, जिथे टार्गेट होता इनव्हिजिबल एनिमी. पाहत राहा जगात काय चाललं.